हॅलो नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आता आम्ही असं ब्लॉग स्टार्ट करणार आहे आजचा. आणि तुम्हाला इकडे जरा घाण आहे इथे तर तुम्हाला आता आम्ही दाखवणार आहे आमचा लुक दाखवायच्या आधी तुम्हाला आम्ही सांगतो आम्ही कुठे चाललोय. आम्ही नाही सांगत नाही, आम्ही तिकडे गेल्यावरती सांगू तुम्हाला की आम्ही कुठे आलोय. येस, तुम्ही नेहमीप्रमाणे सालाप्रमाणे आपण तसंच करणार आहे आणि तुम्हाला गेस करायचं आपण कुठे येणार आहे. तर आपण निघालो आता कुठेतरी फिरायला. न्यू इयर आहे, 1 जानेवारी. हॅपी न्यू इयर, फर्स्ट डे ऑफ द आणि इयर. तुम्हाला पण नवीन वर्षाचा खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. कसं दिसते इकडे चेहरा, अंधार आलाय पूर्ण, एक नंबर कडक. आणि आपली गाडी मस्त चकाचक करून आपण आता निघतोय. आणि गाडीवर बघा आपलं काय टाकलेलं आहे, प्रियांशू ब्लॉग्स 8080. हे आपला यूट्यूब चॅनलचं हँडल आहे. सगळ्यांनी जाऊन पटापट फॉलो करा, सबस्क्राईब करा. हां, तर येतं मुद्द्यावर. आता आपण निघालो आहे कुठेतरी जायला फिरण्यासाठी मस्त. तुम्हाला काय याच्या आधी काही दाखवलंच नाही. डायरेक्ट पॅक करून आपण सकाळचे वाजलेत 5. 1 जानेवारी पहिला दिवस आहे वर्षाचा. आणि आपण सुरुवात करणार आहे ट्रॅव्हलपासून. ट्रॅव्हल करायला खूप आवडतं पहिल्यापासून. आणि त्याची सुरुवात आपण करणार आहे 2026ची फिरण्यापासून. मला दाखवणार आहे पूर्ण जर्नीमध्ये कंटिन्यू राहा. आणि इथे आपण थांबलो आता मित्र आपलं आंबरे फॅमिली नेहमीप्रमाणे. दिव्य आंबरे, प्रथमेश आंबरे आणि आरुषी आंबरे ते तिथे आता येतील, त्यांच्यासाठी आपण थांबले. ते आले की आपण निघूया आणि तुम्हाला ट्रॅव्हल जर्नी दाखवूया. चलो, टिल देन स्टे ट्यून. चला मित्रांनो. आंबरे फॅमिली आली, प्रथमेश, आरुषी, दिव्या सगळे निघूया आपण फटाफट. आता खूप लवकर आलेत सगळे. हो, त्यांनी बघितलं ब्लॉग मध्ये. चला आता निघू आपण, कोण लेट केले. आपण आता स्टार्ट करूया. गणपती बाप्पा मोरया. चला थोडी दिव्या चांगली ना. माझ्या घरचं काय, माझ्या घराला हायलाइट करतो. तुझ्या घराला हायलाइट, तुला हायलाइट करतोय. ही दिव्या आहे. ओळखतात तुम्ही सगळे. हा, आता तुम्ही अजून ओळखाल. आम्ही ऑफिसला एकत्र आहे, मी आणि दिव्या. आम्ही कॅबमध्ये एकत्र येत ना कधी कधी. त्या दिवशी काय आला, एकत्र आलो आम्ही कॅबमध्ये. आणि दिव्याचं चालू झालं काय, म्हणजे दिव्या बोलली बोललं की माझ्या घराच्या इकडून घ्या, म्हणजे हिच्या माहेरचं घर आहे ना तिकडून घ्या, हिच्या माहेरचं इकडे दे. तर मग दोनदा बोलले काय, ड्रायव्हर बोललं की नाही. मग मी बोललो चल जाऊन दे, मला तिच्या दया आली. ड्रायव्हर कॅबवाल्याला बोललो भाई जाऊन दे, घे काय असेल तिथं नाही काय इम्पॉर्टंट सामान असेल एवढं बोलते, म्हणजे काहीतरी असेल इम्पॉर्टंट नाही काय भाई, टिफिन राहिला असेल किंवा सोन्याची वस्तू काहीतरी. तर सगळं झालं. आणि मी बोललो दिव्या असंच बोललो टाइमपास. काय का दिव्या, काय घ्यायचं तुला घरातून, काय बोलली असेल ही? स्कार्फ घ्यायचा घेऊन आलीस का? अरे भाई माझ्या मागे लागलेली ती 4-5 दिवसापासून घरीच काम डोके सणक गेली ना अशी. आणि सगळ्यांची का सगळी जेवढे कॅब मध्ये बसले तेवढं सगळ्यांची डोके सणक गेली की भाई एवढा मोठा 8 तास ती स्कार्फ साठी करत होती. बोललो भाई अजिबात गाडी थांबू नको, बोललो अजिबात गाडी थांबू नको, हिच्या घराजवळून गेली ना गाडी तरी थांबू नको. स्कार्फ साठी गाडी फिरवते बोललेत ना ते पण. तुझ्यासाठीच लढत होतो पण तुझं ऐकून मला नाही राहिलं. चल भाई काहीतरी असेल टिफिन आईचं काहीतरी हलवा बिलवा केला असेल आईने मस्त गाजरचा भाई नाही का खायला भेटेल. हा चल जाऊ भाई नाही का. सोन्याची गोळी कानातले राहिले तिचे रात्रीचे भाई घ्यायला स्कार्फ. आई शपथ भाई म्हणतो. गुड मॉर्निंग गाईस. सो आपण आलेलो आहे आता माणगाव इथे. सकाळी आम्ही 6 वाजता निघालोय. 5 ला निघायचं होतं बट 6 वाजता आम्ही करून निघालेलो आहे नाश्ता वगैरे करून. पण आमचं प्लॅनिंग आहे एका ठिकाणी जायचा, बट काही कारणामुळे आम्ही आता चेंज करतोय. सो आता आपण चाललोय गणपतीपुळेला. सो गणपतीपुळेला जाऊन आपण एन्जॉय करणार आहोत. तिकडे बीच वगैरे मस्त, बीचला गणपती बाबाचं पहिले दर्शन घ्यायचं. त्यानंतर तिकडे एक बीचवरती पोरी असेल त्याचं दर्शन घ्यायचं. सॉरी हे नाही, बीचवरती चांगलं हिरवळ असेल ते बघायचं आपल्याला. आणि निळं पण बघायचंय. परत बायकोची परमिशन घेतल्यानंतरच आहे ना परमिशन. आज आहे चालतं सगळं. तुलाच बोललो हिरवळ काय दिवे आपण करायचं आहे. सो पण परत पुढे भेटूया पुढचं प्लॅनिंग पुढच्या भागात. आणि त्यांच्या बाकी सोबत आम्ही मागून बॅकग्राऊंड. मी पुढे प्रथमेश आंबरे, सोबत ड्रायव्हर शुभम चिखले, सोबत एक असिस्टंट पाणीवाली, एक असिस्टंट मॅनेजर आहे मी, जेवणवाली आणि
कॅमेरामॅन प्रिया चिखले तुमचा निरोप घेतो. लवकरच भेटूया याच वेळी याच क्षणी पुढच्या भागात. तर गाईज बघा हा सूर्य आहे का चंद्र, कमेंट करून सांगा तुम्हाला काय दिसते. आता तो लाईट दिसते बट मग अशी एकदम असं मून सारखं दिसत होता. काहीच लाईट नाही काय नाही एकदम फॉगी तो ऍक्च्युली पाय ठेवले बाबा. खरंच वाटत तो मून आहे भाई. हा आता दिसेल बघ परत. हा सांग चंद्र का सूर्य दिव्य कसं काय सूर्य पांढरा सूर्य. अरे उजेड म्हणून काय पांढरा असणार का. सांग नको चंद्र का सूर्य आहे. सूर्य कशावरून गरज आन्सर. नेक्स्ट प्रिया तू. बघा तू सूर्य चंद्र 100 रुपये खडा हो जा. दोन्ही मिक्स नाहीच आन्सर. आरुषी सूर्य आहे. सूर्याचे काही सोबत पकवतात. अरे खरं उत्तर असं आहे की सूर्य आहे बट फॉक्सच्या लाईटिंग मुळे तुम्हाला वाईट चंद्र दिसतोय. दिसते. हा ह्याला जामच येतं. तो पण हवा. छेडा रे जीवनाचे गीत गारे व्हिडिओ करण्यासाठी मेकअप चालू आहे. पॉकेट पण ओपन केलाय. काय म्हणणं आहे तुमचं. काय नाही कोणाचं म्हणणं आहे, तुमचंच म्हणणं आहे सगळ्यांचं. आता लिपस्टिक लावायचं. माझा तो ऑफिसचा पण आता गाईच आपण पोहोचलोय. कुठे पोहोचलो आपण भाई. आता खेड क्रॉस केला आपण आणि ऑन द वे आपल्याला एक मंदिर आहे परशुरामाचं. ते जर ऑन द वे भेटलं आपल्याला तर आपण कव्हर करू. मस्त मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ. ब्रेक घेतलेला मग 10-15 मिनिटाचा. बाकी आम्ही नॉनस्टॉप गाडी चालवतो दोघं पण. त्यामुळे भाऊ चालवते आता गाडी. आता मी जस्ट आलो वर मागे झोपायला, कारण माझी झोपत नाही आली काल रात्रीपासून. आम्ही असं ते माकडासारखे फुल वटवाकडे झाले डोळे वेळे बघवत पण नाही माझे डोळे. आता झोप भेटली तर बरं होईल 1-1.5 तास जरा. हे दिशा मॅडम आमच्या गेले फ्लाईट मोडवरती आणि आज ते झोपत पण तुला हे भेटलं नसतं तुझं. हा का भेटलं हे ईशा खाली होतं प्रियाच्या खाली. तर भेटूया आपण पुढे नेक्स्ट स्टॉप. दिसतोय का. हे बघ ना तिथे पुढे बघ बीच नाही दिसत. हो हा अरे वाव खतरनाक रे भेंडी व्ह्यू. आयुषी अरे वारे वाटत. कुठला बीच आहे का आरुषी. माहित नाही पण बीच आहे. कुठे. काय तुला एवढं दिसत नाही. वाव कसला भारी बीच आहे. आमची गाडी पार्किंगला गेली आता. या वर्षी आपण बीच बघ लवकर लवकर. हे बाई उघड ना. आम्हाला लिपस्टिक लावून बीच बघायला पोरं बघायला नाही. हे गाईज बीच बोलते. बीच याला हा डोंगर आहे अख्खा आणि तुला वाटतं बीच आहे. ॲक्च्युली आपण जरा वरती आलो आहे आणि फॉग घेतला बीच वाटतंय तो. आता आपण आलो परशुरामाचं मंदिर. परशुरामाचं मंदिर आहे. भगवान परशुराम मस्त मंदिर आहे. बघूया आज माझं कसं आहे. ए बघ ये वगैरे वगैरे ये बीच बघ बीच बघ बीच बघ. कुठे बीच बघ 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 बघ. दिसला का. हां तुला दिसला का बीच. कुठे आहे बीच. डोंगराला बीच बोलते. पावसाळली आहे पोरगी. असं झालं कधी बघते आरे वारे ना. वाव मस्त मंदिर दिवे ना. कसं आहे आपली चॉईस भाई. फुल रिसर्च करून आलेलो आपण. मस्त दिसतंय रे बांबून. काय आतमध्ये मूर्ती आहे. काय पण आहे पप्पाच्या. हे प्रिया हम दो हमारे दो. आपण दोघं आणि आपले दोन मागचे. काय आपलं झाले दर्शन. मस्त परशुरामाचं मंदिर. भगवान परशुराम. किती मस्त मूर्ती आहे.
आतमध्ये आम्हाला असं शूटिंग करून नाही दिली, त्यामुळे फटाफट घेतलं आम्ही. कसं वाटलं मंदिर? तू आली पहिले, प्रिया आली पहिले इथे पण फॅमिलीसोबत. यांना बोलू कुठे आले? सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं दर्शन करून आपण निघूया आता पुढच्या प्रवासाला. आपण चिपळूणमध्ये आता चिपळूणच्या पुढे आता आपण जाणार गणपतीपुळेला. झोपत लागत नाही. माझी भावाची बाजू घेतो तुम्ही. मी काय बोलतो, हे मला प्रश्न उत्तर दे. हिनी तुझ्या नवऱ्याला तुझ्या भावाला जे पाहिजे ते, हे बघ, हिनी तुझ्या भावाला मुठीमध्ये ठेवलं की नाही? खरं नाही, माझ्या भावाने तिला मुठीमध्ये. आता ते सगळं तू सांगायची बात आहे, ब्लॉग चाले म्हणून. खरं खरं सांग, घरातली गोष्ट नाही, ती एन्जॉय करून देते का? खरं सांग. सगळं एन्जॉय करतो. किंवा एक गॉगल काढून गॉगल काढून हा. काय आता भावाच्या डोक्यावर हात ठेव आणि सांग. छान आहे तरी तुझी हात ठेव आणि सांग. नाही रे, मुठीमध्ये नाही ठेवलंय. नाही ते नाही, एन्जॉय करून देते का नाही? खरं सांग. ते तसं मला एन्जॉय तसं आलं म्हणजे मग काय ते आता? ड्रिंक ते त्याच्यावरती डिपेंड आहे. त्याच्यावर थोडी भूक एवढी लागलेली की आम्ही ब्लॉग घ्यायला विसरलो. आता असं आठवलं ब्लॉग घ्यायची आठवण अशी झाली की इथे आपल्याला कोमलचे फॅन भेटले, जे इथे आपल्या मागे आहेत. त्यांनी ओळखलं आणि आपली वाट वाढलेली आहे. शिवमचा भाऊ, कोमलचा भाऊ. भाऊ कोमल. हां, हाय करायला आले. ये हाय कर. हाय काय भूक लागली वाटतं. हां, कोणाला भाग घ्यायचं अजून? ते जाऊ नये. मला मस्त घावणे खातोय, गरम गरम घावणे. मजा आली खाऊन. आणि वेज थाळी पण झाली आपली खाऊन. सॉरी तुम्हाला दाखवलं नाही. दाखव ना तुझी. हे बघा किती जेवली दिव्या. आणि हे बघा 5 सोलकड्या. आता प्रथमेश पिणार याच्यातलं 5. प्रथमेश तुला चॅलेंज देतो, 5च्या 5 पिणार. आरामात. काय काय देशील बोल? काय अजून 5 सोलकड्या नाही? काय पाहिजे बोल. काय? 5,000 रुपये लगेच. भाई हार्ड कॅश 5,000 रुपये. काय पाहिजे बोल. चल प्रिया तुला चॅलेंज. काय प्रियाला प्रथमेश पिल, तो आपला पोरगा आहे. ही 5 ग्लास पाचच्या पाठी पिऊन दाखव. तुला 5,000 रुपये कॅश लागेल. चल नको, सॉरी. तुझ्यासाठी ऑफर बघतो. तुम्ही काय करणार ते मला पण माहिती आली. 5,000 रुपये देतील आणि परत घेऊन टाकते. नाही दे तुला, खरंच दे. चल आणि बोलते अरे 2 दिवसासाठी दे ना. मला आणि चॅलेंज दे घेऊन ना. टाकेल. मला चॅलेंज दे ना. आणि ते 5,000 कुठून आले हे पण मला माहिती आहे. हेच घे. नाही मी आधी येईल. चल हे बघ. छान आहे. मला चॅलेंज दे ना. हा? मला चॅलेंज. तू एक पण पिऊ नको, तुला चॅलेंज. अरे तिला दे ना घाले. हे चुकीचं आहे. हे काढ. वाटप सोलकडीचा आनंद घेतो मित्रांनो. 1 नंबर सोलकडी आहे, कडक मजा आली. आता आरुषी पिणार एका गोटात सोलकडी. मला आवडतच नाही. हे क्लब मी तुला आधीच बोललो तुम्ही पिणार नाही. आरुषी 500 रुपये काय चॅलेंज. पहिले एका गोटात पिऊन दाखव. पहिले कॅश दे. देईल ना तू असं पिऊन. समोर ठेव, मी लगेच. हे बघ ते दाखवू नको, ते वहिनीचे समजलं ना. माझे. पहिले जीपे कर. हा आणि मग अशी 100 रुपये पण जीपे कर. कळलं? पिऊन दाखव आधी. 600 रुपये जीपे कर. पिऊन मी दाखव. लगेच पिते ते. पूर्ण एका गोटात. हा. आयुष्यामध्ये पहिले कर. आणि जर नाही पिले तर तुला परत रिटर्न करेल 500 रुपये. हा चल. पण पहिले 600 रुपये जीपे कर. 500 बोललो. आणि मग असं 100. कोणते मी विसरला. कर लवकर चल. चल मग दोन ग्लास. मग 600 येईल. बड्डे का 2 ग्लास? ए? ग्लासचे 1 ग्लासात तर कोणी पण पिल असं नाही. तू दे 2 ना. ग्लास देईल मी. 2 ग्लास. 2 ग्लास कसं एका पोटात पिणार? अरे 2 गोटात पी. 2 ग्लास 2 एवढं कशी पिशील? अशी पिशील. चल आम्ही पोहोचलेलो आहे गणपतीपुळे. आणि इकडे तोड बघा. अरे यार नको दाखवू मला. नका बघू आई. मला तोंड मला बघत नाही. माकडावानी चेहरा झालाय तर झोपत नाही सकाळपासून रात्रीपासून. काय नाही असं फिरतोय. पण ठीक आहे, आलो याची खुशी आम्हाला. गणपतीपुळेला फायनली पोहोचलेलो आहे आपण. आता दर्शन घेणार थोड्या वेळात. आई ग
बस एवढं बोलू शकतो आता सध्या आणि बोलायची मागचे ताकद 3 नाही. माकडे बघा, एक तर झोपला. आणि ही फक्त हसायला आली एवढी भारी असते नाही काय सांगू ही एवढी भारी असते ना काय सांगू तुम्हाला. मला झोपत पण असे या माझा चेहरा दिसतो का हसताना? बापरे आलं काय आपण फायनली गणपतीपुळे. तुझा फोन कुठे आणि समोर आहे एकदम आपल्या समोर एकदम समुद्र दिसतो बघा. समुद्र हा बीच आरुषीचा समुद्र आलेला आहे फायनली. काय समुद्र काय पण का तू मागापासून बोलत ना समुद्र 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 आलेला आहे एकदम मस्त. फायनली मित्रांनो आपण आलेलो आहे आणि हा प्रियाचा लुक फुल ट्रॅडिशनल घालून आली साडी आणि ही आरुषी आणि आपण घालून आले व्हाईट शर्ट कुर्ता वगैरे घालणार तू काय दाखवलं ना तुला भाई पूर्ण तरी दाखव माझा आउटफिट. ओ माय गॉड बघा बघा हिचा आउटफिट बघा कसं कसं. आणि मी काय आपले घातले काय काय माझ्या गाडीमध्ये व्हाईट शर्ट. जास्त वेळ होता आम्हाला वेळ खूप कमी आहे आणि जागा पण नव्हती इथे. आपण जाऊया फटाफट दर्शन घेऊया मस्तपैकी. मस्त वातावरण झालं आहे सनसेटचं टाईम झालं आहे इथे बघा बीचच्या साईडला. अजून एक कपल आंबरे कपल बघा आंबरे कपल. आणि आंबरी कपल पुढे बघा आम्ही चाललोय मंदिरामध्ये. मंदिरामध्ये आपण दर्शन करायला चाललो आहे मंदिरामध्ये. तुम्हाला आतमध्ये बघू दाखवतो याच्याकडे दाखवू. हो तिकडे आला तुम्हाला दाखवू आपण नसेल तर नाही दाखवू शकत. आल्यावर तुम्हाला भेटूया आपण. दर्शन मस्त घेतलं नारळ दुर्वा फूल आणि पेढे मोदक गणपतीला जाऊया आपण दर्शन घेऊया. आणि इथे असं बोलतात की बोललेला नवस पूर्ण होतो. तर आमचा विचार चालू आहे का की नवस बोलायचा का नाही बोलायचा कारण बोलला तर तो पूर्ण झालं जेव्हा काय वाटतं तुला. बघूया आता. हां बघूया जर बोललं तर तुम्हाला सांगू आम्ही आणि कमेंट करून सांगा नमस्कार असं सांगा. म्हणून आम्ही गाडी फिरवली. आम्ही तुम्हाला सरप्राईज दिलं माहिती. तुमची इच्छा पूर्ण झाली. त्यांना यायचं होतं आम्हाला माझा आणि प्रिया साईड. आम्ही व्हिडिओ पण टाकलेली फर्स्ट जानेवारीला आमचं जाणार आम्ही व्हिडिओमध्ये. आणि गणपतीपुळे जायचा विचार होता पण एवढं वाटलं ना तू जाईल गणपतीपुळे. झाला आमचा प्लॅन झाला म्हणजे पप्पाने आणलं आम्हाला इथे. पप्पा घेऊन आले आम्हाला आणि मस्त झालं इच्छा पूर्ण आली. पहिल्या दिवशी यायचं होतं आणि आता आम्ही नवस पण बोललेलं आहे तुम्हाला सांगणार नाही आता आम्ही. तुम्ही गेस करा कमेंट करा कमेंटमध्ये सांगा आणि तो पूर्ण झाल्यावर तुम्हाला समजेल. काय वाटत तुला काय असं काय नाही मी आत्या होईल यांच्याकडून या दोघांकडून मी आत्या होईल. एक अजून एक मोदक खाऊ. बरोबर आहे म्हणजे नाही ग माहीत नाही. ते असं नको बोलू यार. सरप्राईज आहे. नको मला बोलू चालू. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो तर झाले आपलं दर्शन मस्तपैकी आतमध्ये एकदम कडक दर्शन झाले. आणि इथं बघा फोटोशूट चालू आहे कपलचा. तर आपल्या घरी मम्मी पप्पा सगळ्यांना आपण व्हिडिओ कॉल करूया. ग्रुप गुड्डी जीजू सगळ्यांना दाखवूया आपण मंदिर. त्यांना पण बघायला भेटेल मस्तपैकी मंदिर. आणि आपण नंतर बीचवर राऊंड मारायला जाऊया. एकदम मस्त वाटते गाईज. आम्ही लहानपणी आलेलो इकडे 10-15 वर्ष असलं आम्ही आलेलो इथे. एवढीच होतो आम्ही एवढीशी हर्षाने आम्ही आलेलो. मी इथे बसलेलो आणि हर्षद त्या कडपवर बसलेला. असा आमचा फोटो आहे जुना अल्बममध्ये दाखवेल तुम्हाला मी. तू बघितला फोटो अल्बममधला हर्षदचा नाही माझा बघितलाही नाही. तुला दाखवतो दाखवतो. ही पोरगी रडते कशी रडते दाखव तू. ते राईड पाहिजे ते राईड बघा मस्त किती सनसेट झालं आहे. गणपतीपुळेचा बीचवर आहे. आपण जाऊ आलो बीचवर आता आणि आपल्याला पुढे जायचं आहे. बीचवर खूप गर्दी आहे त्यापेक्षा आपण मालवणच्या बीचवर जाऊया. आणि हा बीच बघून घेतला आणि या साईडला बीच झाला आहे आणि या साईडला बघा किती मस्त वातावरण आहे. चंद्र आलं आहे. एका साईडला सनसेट आणि एका साईडला मून आणि हा माझा चंद्र तिथे उभे कोपऱ्यात. किती मस्त व्ह्यू आहे बघा.
मित्रांनो आता आलो आपण जेवायला. मस्त प्रॉन्स कोलीवाडा मागवलाय. आणि कुठे आलो बघा आपण, आम्ही कोकणी या सगळेजण बसले जेवायला. आणि एक आता ते सूप. आता बाकीची ऑर्डर दिली आपण, ये थोड्या वेळात. मस्त प्रॉन्स वगैरे खाते. चिअर्स ब्रो. झालं. आणि मच्छी नाही खाल्ली तो क्या खाया, बरोबर की नाही? चिकन खात आहेत. अरे इथे मच्छी आहे, हे चिकन आहे. प्रॉन्स आहे आमच्याकडे. येस, आणि त्यात लेग पीस. आम्ही पण कोलंबी खातो. हे बघ, हे बघ. हे बघ, कोलंबी, कोलंबी. आयला काजू खाता इथे. शे. काय रे दिव्या, काय फेमस आहे? हे कडक काजू आहे, हे वेगळे. ओले काजू वेगळे. ओले काजू वेगळे असते ना प्रिया आपल्या घरी, ते यांच्या घरी भेटतात. यांच्या घरी झाड आहे ओले काजूचं. मस्त भाजी बनते बाई. अबे गावाला आहे, झाड कसं आणेल ती? काजू तर आहे ना तोडून ऍटलीस्ट. नाही झालं ना आपल्याला गावाला खायला. तिथे फ्रेश खायला भेटतं. तुझं खाऊया आपण, मस्त एन्जॉय करूया. हाऊस फूड कसं आहे? भारी. मजा आली ना? हे हा, हे नको मला. ती आधी व्हेज खाणार होती. पहिली ना हिने माझं बघून हिने चेंज केलं माइंड. तुझ्यासाठी खाते मी. ठीक आहे, ठीक आहे. चांगली टेस्ट ना. चला भेटू. बाय 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 बाय. हॅलो हॅलो बसलो, निघालो, चाललंय. सो गाईज आम्ही आता पोहोचतोय मालवण मध्ये. आणि एवढा अंधार आहे ना का फाटली आमची सगळी. लोक चालू करतात बोलत एकाने. गाईज आम्ही पोहोचणार. तू ऍक्शन. सो गाईज आम्ही थोड्यात मालवण मध्ये पोहोचणार आहे. आणि इतकं लेट झालं आम्हाला, म्हणजे फाटत चालले आता. सुमसाम रस्ता आहे. बोर्ड लावले रान गेंड्याचे, पान गेंडा, कुठला कुठला गेंडा आहे काय माहिती, त्याचे बॅनर लागले. आणि पोरं इथे घाबरले. गाणी लागलेली फुल विठ्ठल, फुल शिवाजी महाराजांची आम्ही गाडी लावून चाललोय. शिवाजी महाराजांची गाणी फुल गाणी लावली. मी नाही म्हणून तू गाणी लावायला सांगितलं मला. तुला माहिती आहे का? गाईज रोड बघा ना. खतरनाक रोड आहे गाईज. जो आधी आम्ही मेन हायवे सोडला ना, खूप लांब आहे ट्रॅव्हलिंग ॲक्च्युली. वाटत एवढं जवळ नाही. मालवण म्हणजे ऑलमोस्ट गोव्याला पोहोचलो आम्ही. आणि प्रत्येक रोडला बॅनर दिसत होते आम्हाला, पणजी म्हणजे गोव्याचे. आम्हाला वाटत नव्हतं मालवण चालले माहिती, असं वाटतं गोव्यालाच चाललोय. मग इथे आला पुढे तर मालवणचं बॅनर दिसलं, पोरं खुश झाली जीवाला. हा मालवणला चाललोय. मग आता इथं आतमध्ये जेव्हा टर्न मारला आम्ही मेन रोड पासून, त्यापासून असाच रोड आहे. थोडा खतरनाक रोड आहे ना आहे. फुल सिंगल रोड आहे. आणि एक गाडी नाही, दिसली गाडीची आहे. तुला आता येत होतं गाडीला. गाडी नव्हती आतापर्यंत, आता आले. मी खोटं पडत नाही, विचारा व्हायचं इथं काय घेऊ. हो का? हो, गाडी नव्हती. भेटतोय 4 गाड्या बघितल्या आम्ही. 4 गाड्या मोजल्या 40 किलोमीटर मध्ये. बोल ते पण सांग ना, कसं वाटलं तुला? एकदम भारी रोड आहे. सगळ्यांनी या इथे नक्की. सगळ्यांची पाठून हातात आहे. एकदा तरी आयुष्यात एक्सपिरियन्स केला असेल रोड. ते पण रात्रीच्या वेळेस एक्सपिरियन्स मालवण कोकणात 1:30 वाजले ना आता. 1:30 वाजले. 1:30 वाजले आहेत. आम्हाला 4ला पोहोचायचं होतं दुपारी. बट ह्या एवढे लेट आलेत, एवढे दोघं लेट करतात म्हणून आम्हाला रात्री 1:30 वाजलेले आहे तिकडे यायला. काय गाईज खूप खोटं बोलतोय, कारण की आम्ही गणपतीपुळेला मध्ये थांबलेलो, त्याच्यामुळे आम्हाला यायला. सो गाईज आम्ही पोहोचलोय फायनली. दिस इज अवर एंट्रन्स. दिस इज द एंड.